इराण विरोधातल्या युद्धात अमेरिकेची उडी। अमेरिका उडवणार फोर्डो अणु केंद्र। B-2 अणुबॉम्बर्सनं घेतलं उड्डाण। इराण इस्रायल युद्धानं भीषण रूप धारण केलंय। एकमेकांवर जोरदार मिसाईल हल्ले केले जात आहेत। मात्र इराणच्या हल्ल्यांनी इस्रायल घायाळ झालाय, तर नेत्यानाहूंनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे लोटांगण घातलंय। त्यामुळे या युद्धात अमेरिकेनं उडी घेतली आहे। तर अमेरिकेनं B-2 स्टील्थ बॉम्बर्स पाठवून इराणचं सर्वात मोठं फोर्डो अणु केंद्र उडवून देण्याची रणनीती आखली आहे। त्यासाठी B-2 बॉम्बर्सनं अमेरिकेच्या मिसौरीमधून उड्डाण घेतलंय। त्यामुळे B-2 बॉम्बर्स इराणचा काळ बनण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र या B-2 स्टील्थ बॉम्बरची वैशिष्ट्ये काय आहेत हे देखील पाहूया। अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो। रडारला चकमा देण्याची क्षमता आहे। 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे। 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे। फोर्डो न्यूक्लिअर फॅसिलिटी ही एक प्रकारे डोंगरांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि एवढंच नाही तर जमिनीच्या खाली साधारणतः 90 ते 100 मीटर खाली अशा प्रकारची ही न्यूक्लिअर फॅसिलिटी इराणने एस्टॅब्लिश करून ठेवलेली आहे। याला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर केवळ आणि केवळ MOP बंकर बस्टर जे साधारणतः 60 ते 100 मीटर पर्यंत जमिनीच्या खाली जाऊन हल्ला त्या ठिकाणी करू शकतात आणि याच्या माध्यमातून कुठलंही अंडरग्राउंड एक प्रकारे कॉन्क्रिटाइज्ड स्ट्रक्चर पूर्णतः उद्ध्वस्त करू शकतात। इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत असल्याच्या संशयातून इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फोडलं। तर याच दरम्यान इराणमध्ये 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे 2 धक्के बसलेत। मात्र हा भूकंप नसून न्यूक्लिअर ब्लास्टचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे अमेरिका आता हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया एअरबेसचा वापर करण्याची शक्यता आहे। एवढंच नाही, आता पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला अमेरिकेनं पायघड्या घातल्यात। त्यानंतर आता पाकिस्ताननं आपली हवाई हद्द खुली केली आहे। त्यामुळे धर्माचा आधार घेत इस्रायल विरोधात अणुयुद्धाचा इशारा देणाऱ्या पाकिस्ताननं सरड्याला लाजवेल असा रंग बदललाय। अमेरिका आता इराण विरोधात B-2 बॉम्बर डागण्यासाठी पाकिस्तानी एअरबेसचा वापर करण्याची शक्यता आहे। मात्र जमिनीखाली 90 मीटर खोल असलेलं फोर्डो अणु केंद्र अमेरिकी हल्ल्यांनी उद्ध्वस्त होणार की पाकिस्तानसह अमेरिकाही इराण इस्रायल युद्धात सपाटून मार खाणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।